हॅलो स्टुडंट, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 5 कंटेंट पाहणार आहोत. पहिला कंटेंट आहे फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ द AM वेव्ह, त्यानंतर आहे बँडविड्थ ऑफ AM, त्यानंतर तिसरा कन्सेप्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम, चौथा आहे टाईप ऑफ AM बेस्ड ऑन फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आणि पाचवा कंपॅरिझन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ AM. ठीक आहे. सो सगळ्यात सुरुवातीला फर्स्ट पॉईंट पाहूया, frequency spectrum of the AM wave. So first point is frequency spectrum of AM wave. So हा पॉईंट स्टडी करत असताना तुम्हाला सर्वात प्रथमतः काय माहीत असणं गरजेचं आहे, फ्रिक्वेन्सी डोमेन इक्वेशन ऑफ AM wave. सो द फ्रिक्वेन्सी पहिल्यांदा मी ते टाईम डोमेन इक्वेशन लिहितो. टाईम डोमेन इक्वेशन ऑफ AM. सो व्हॉट इज द टाईम डोमेन इक्वेशन ऑफ AM? EAM इज इक्वल टू EC 1 plus M cos of 2 pi FMT इंटू कॉस ऑफ 2 pi FCT. सो हे इक्वेशन कशाचं आहे? AMचं टाईम डोमेनमध्ये. आणि तेच इक्वेशन फ्रिक्वेन्सी डोमेन इक्वेशन ऑफ AM. काय इक्वेशन बघा, हे EAM इज इक्वल टू EC कॉस ऑफ 2 pi FCT प्लस MEC बाय 2 कॉस ऑफ 2 pi FC plus FMT and next आहे MEC by 2 cos of 2 pi FC minus FMT. ठीक. सो दिस इज द टाईम डोमेन इक्वेशन, दिस इज द फ्रिक्वेन्सी डोमेन इक्वेशन. आता ह्याच्यावरून आपल्याला काय, सेकंड फ्रिक्वेन्सी डोमेन इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम पाहण्यासाठी. सो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम काय आहे बघा, इथे आपण ड्रॉ करतो इथे मी. सो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम म्हणजे काय, इट इज अ ग्राफ ऑफ amplitude versus frequency. So this here on x-axis frequency and on y-axis there is a amplitude. Okay, so first of all this is the frequency FC. Okay, now this frequency is FC, carrier frequency, is its amplitude is AC. Now see here, this frequency domain equation of AM wave consists of 3 terms. पहिली टर्म काय आहे, EC cos of 2 pi FCT. so this is first term. second term काय आहे की MEC by 2 cos of 2 pi FC plus FMT, बरोबर आहे. आणि तिसरी टर्म काय आहे, MEC by 2 cos of 2 pi FC minus FMT. अशा 3 टर्म्स आहेत. ह्याच्यामध्ये हा जो फर्स्ट टर्म जे आहे, दिस इज नथिंग बट द कॅरियर सिग्नल, बरोबर ना. कॅरियर सिग्नलचं जे इक्वेशन आहे ते काय आहे, EC cos of 2 pi FCT, बरोबर आहे. इथं EC जागेवर तुम्ही VC जरी वापरलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काही बुकमध्ये EC दिलेलं आहे, काही ठिकाणी काय दिलेलं आहे, VC दिलेलं आहे. ठीक आहे. आणि दिस सेकंड टर्म इज कॉल्ड ॲज द अप्पर साईड बँड. काय म्हटलं तर त्याला, अप्पर साईड बँड. ओके, अँड द नेक्स्ट वन इज द लोअर साईड बँड. आता अप्पर साईड बँड म्हणजे काय, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय होते, FM फ्रिक्वेन्सी काय होते, ॲड होते. सो इथे मी अप्पर साईड बँड फ्रिक्वेन्सी काय करतो, इथे मी ड्रॉ करतो आहे. आता ते जर व्यवस्थित पाहिलं तर ॲक्च्युली कसं व्हायला पाहिजे, त्याचा जो स्पेक्ट्रम जो आहे तो साधारणतः FC प्लस FM, and this one has the same amplitude, that is FC minus FM, and both are at same distance, that is this distance is FM, बरोबर आहे. कारण ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी FM ॲड होते आणि ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी काय होते, FM मायनस होते. सो हे दोन्ही डिस्टन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. आता ह्याची ॲम्प्लिट्यूड काय आहे ह्या स्पेक्ट्रमची दोन्हीची, तर काय आहे, MEC by 2, बरोबर आहे. सो आता हाफ आहे EC जी, दॅट म्हणजे कॅरियरची जी ॲम्प्लिट्यूड आहे त्यापेक्षा हाफ आहे याचा, आणि M काय मल्टिप्लायर आहे याचा अर्थ काय की ती EC पेक्षा असणार आहे काय, कमीच असणार आहे, बरोबर आहे.
सो दिस इज द कॅरियर फ्रिक्वेन्सी. इथं लिहू शकतो आपण, इथं आपण लिहायचं FUSB अप्पर साईड बँड फ्रिक्वेन्सी अँड दिस इज FLSB. सो हे जे टोटल जे आपण केलेलं आहे त्याला काय म्हणायचं, हे हा जो ग्राफ आहे ह्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ ए AM वेव्ह. बरोबर आहे. आता बँडविड्थ आपण फाइंड करायची. सो बँडविड्थ म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन द अप्पर साईड बँड फ्रिक्वेन्सी अँड लोअर साईड बँड फ्रिक्वेन्सी. सो इथे मी बँडविड्थचं इक्वेशन देतो. बँडविड्थ इज इक्वल टू अप्पर साईड बँड फ्रिक्वेन्सी अप्पर साईड बँड फ्रिक्वेन्सी मायनस लोअर साईड बँड फ्रिक्वेन्सी. ह्या दोन फ्रिक्वेन्सी आहेत. सो व्हॉट इज अप्पर साईड बँड फ्रिक्वेन्सी, FUSB अँड दिस इज FLSB. सो दोघांचा डिफरन्स घेतला तर काय येईल, FC प्लस FM आहे ही, आणि काय FC मायनस FM आहे. सो सॉल्व केलं तर काय येईल, FC प्लस FM मायनस FC प्लस FM. सो हा FC कॅन्सल होईल, इथे ट्वाईस FM. सो बँडविड्थ AMची काय असेल, ट्वाईस ऑफ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. सो FM इज द मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. सो बँडविड्थ ऑफ AM इज इक्वल टू ट्वाईस ऑफ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. येते लक्षात. सो अशा पद्धतीने आपण काय केलं, बँडविड्थ फाइंड. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, पण ह्या लेक्चरमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे, आपल्याला सिग्निफिकन्स बघायचा आहे. सो सिग्निफिकन्स नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर बँडविड्थ आपण फाइंड केली, बरोबर आहे. नाउ द थर्ड पॉईंट इज सिग्निफिकन्स ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. सो हिअर वी सी द सिग्निफिकन्स. थर्ड पॉईंट, significance of spectrum or observation of a spectrum. काय observation आहे, the AM wave consists of the AM wave expression consists of first term is the unmodulated carrier signal. बरोबर ना, जसं तसा कॅरियर सिग्नल आहे फर्स्ट टर्म. सेकंड काय, सेकंड टर्म ए सायनोसॉइडल फ्रिक्वेन्सी, सायनोसॉइडल सिग्नल ॲट फ्रिक्वेन्सी FC plus FM. This is called upper sideband USB, and its amplitude is MEC by 2 amplitude. बरोबर आहे. आणि तिसरी टर्म काय आहे, थर्ड टर्म इज सायनोसॉइडल सिग्नल at frequency FC minus FM. This is called lower sideband, that is LSB, and its amplitude is, जी amplitude किती आहे, MEC by 2. सो इथं फ्रिक्वेन्सी काय आहे, FC प्लस FM, इथं फ्रिक्वेन्सी काय, FC मायनस FM. सो परत एकदा बघूया, unmodulated carrier signal with frequency FC and amplitude काय असेल, EC. okay, so first term it is unmodulated carrier signal with frequency FC, amplitude EC. second term sinusoidal signal at frequency FC plus FM, this is called upper sideband and its amplitude is MEC by 2. and third term is sinusoidal signal at frequency FC minus FM, this is called lower sideband and its amplitude is MEC by 2. okay, so this is the significance or observation of the frequency spectrum of a AM wave. Now the next term is types of AM based on the frequency spectrum. okay, so next point is types AM based on frequency spectrum. So AM can be classified into
based on the frequency spectrum there are 4 types. First type is double sideband, full carrier. This can be, this is double sideband suppressed carrier. So this is the short form, double sideband full carrier, DSB FC. Now the next point is single sideband suppressed carrier, single band sideband suppressed carrier. Okay, so this can be written SSB SC. Next आहे double sideband suppressed carrier. So this is DSB SC, and the last one is vestigial sideband VSB, vestigial sideband. Okay, so these are the 4 types of AM. We see one by one. In this double sideband full carrier, the spectrum is look like this one. सो आपल्याला स्पेक्ट्रम वरून सांगायचं आहे, बरोबर आहे. सो जो सुरुवातीचा स्पेक्ट्रम आहे FC plus FM. So this is a conventional AM, is it? So this amplitude is MEC by 2 and this is EC. So this is carrier signal, this is upper sideband, this one is the lower sideband. So all 3 terms are available here. इथं 3 टर्म्स असतात डबल साइडबँड फुल कॅरियरमध्ये. सिंगल साइडबँड सप्रेस्ड कॅरियरमध्ये एकच साइडबँड असेल, आयदर अप्पर साइडबँड और लोअर साइडबँड, आणि कॅरियरसुद्धा काय असणार आहे त्यामध्ये ॲब्सेंट असणार आहे. ठीक आहे. सो सिंगल साइडबँड त्याचा जर स्पेक्ट्रम बघायचा झाला तर आपल्याला कसा बघता येईल, तिथं मी स्पेक्ट्रमवरून तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. सो हा जो कॅरियर आहे हा सप्रेस्ड आहे, आयदर एक कुठलं तरी बँड काय असेल प्रेझेंट असेल. सो लोअर बँड मी काय करतो सप्रेस करतो FC मायनस FM. सो डॉटेड जे दाखवलं याचा अर्थ काय आहे ते सप्रेस आहे. सो ओनली अवेलेबल इज upper sideband. So this is USB, this one is the LSB. So here these 2 bands are suppressed, only single sideband is present. So this is called as the single sideband suppressed carrier. आणि आता डबल साइडबँड मध्ये काय आहे, डबल साइडबँड विथ सप्रेस कॅरियर. सो आता इथे कॅरियर हा सप्रेस केलेला आहे, म्हणजे काढून टाकलेला आहे, आणि फक्त काय असणार आहेत अप्पर साइडबँड आणि लोअर साइडबँड प्रेझेंट असतील. सो FLSB प्रेझेंट आहे, FUSB प्रेझेंट आहे. कॅरियर काय, दिस कॅरियर इज सप्रेस्ड. ओके. नाउ द नेक्स्ट इज द वेस्टिजियल साइडबँड VSB. आता याच्यामध्ये काय केलं जातं की ॲक्च्युली VSB हे TV साठी वापरलं जातं. In the vestigial sideband, one complete sideband, either LSB or USB, or part, it is called as the vestige of the other sideband, are allowed to appear at the output of the modulator. म्हणजे थोडक्यात काय की त्याचा जो स्पेक्ट्रम आहे तो अशा पद्धतीने दिसेल. So this is nothing but middle term we see here. हा पार्ट आहे फुल कॅरियरचा. सो दिस इज FCF. मी आता दोन्ही बाजूनी काय करतो स्पेक्ट्रम ड्रॉ करून घेतो आहे. सो कसा दिसेल बघा इथे. दिस इज FC प्लस FM आणि दिस वन इज द FC. ओके. सो हा जो पार्ट आहे दॅट इज ॲडिशनल पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज द वेस्टिज बँड. ओके. सो दिस FV ही फ्रिक्वेन्सी काय असेल FV. सो साईडबँड LSBचं काय
सॉरी अप्पर साईड बँड हे फुल आहे, फक्त लोअर साईड बँडमधला काय घेतलेला आहे, पार्ट घेतलेला आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज द पार्ट ऑफ LSB. निगेटिव्ह साईडला पण आपण बघू शकतो की दिस इज -FC. सो हा जो पार्ट असेल हा दिस FC - FM प्रेझेंट आहे, आणि जो अप्पर साईड बँड आहे त्यातला काय घेतला आहे, ते पार्ट घेतलेला आहे. सो दिस इज पार्ट ऑफ USB. सो दिस इज कॉल्ड ॲज द वेस्टिजियल साईड बँड. सो ह्याची बँडविड्थ जर बघितली तर काय असेल, बँडविड्थ इज इक्वल टू W प्लस FV, सॉरी FM प्लस FV. काय असणार आहे, FM प्लस FV. ओके. सो FM म्हणजेच काय की मॅसेज बँडविड्थ, आणि FV म्हणजे विड्थ ऑफ द वेस्टिजियल बँडविड्थ. सो FM म्हणजेच काय असेल, मॅसेज फ्रिक्वेन्सी म्हणजे मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी, आणि FV काय असणार आहे, विड्थ ऑफ वेस्टिजियल साईड बँड. ओके. ठीक. तर आपण अशा पद्धतीने काय बघितले, आपण टाईप बघितले AMचे बेस्ड ऑन द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. ओके. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, द कंपॅरिझन ऑफ डबल साईड बँड फुल कॅरियर, डबल साईड बँड सप्रेस कॅरियर, सिंगल साईड बँड, वेस्टिजियल साईड बँड. सो कंपॅरिझन, वी सी दिस इज द लास्ट पॉईंट. Comparison of double sideband full carrier, double sideband suppressed carrier, single sideband and vestigial sideband. So we make table here, parameter, serial number, parameter, double sideband full carrier, डबल साईड बँड सप्रेस्ड कॅरियर, सिंगल साईड बँड आणि वेस्टिजेबल साईड बँड. ओके. सो फर्स्ट पॅरामीटर काय येते, कॅरियर सप्रेशन. ह्याच्यामध्ये कॅरियर सप्रेशन असतं का, तर नाही आहे, नॉट ॲप्लिकेबल आहे. ह्याच्यामध्ये फुल्ली सप्रेस असतं, बरोबर आहे ना. सिंगल साईड बँडमध्ये काय असते, फुल्ली सप्रेस आहे. ओके. आणि वेस्टिजियल साईड बँड ॲप्लिकेबल नाही आहे. सेकंड आहे साईड बँड सप्रेशन. सेकंड पॅरामीटर साईड बँड सप्रेशन. डबल साईड बँड सप्रेस फुल कॅरियरमध्ये नॉट ॲप्लिकेबल असेल, डबल साईड बँड सप्रेस्ड कॅरियरमध्ये सुद्धा नॉट ॲप्लिकेबल असेल. सिंगल साईड बँडला यस, वन साईड बँड कम्प्लिटली सप्रेस्ड. ओके. आणि ते वन साईड बँड पार्शली सप्रेस्ड. ओके. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे बँडविड्थ. सो बँडविड्थ काय आहे याची, ट्वाइस FM, हे सुद्धा असेल ट्वाइस FM. साईड सिंगल साईड बँडची असेल FM, आणि वेस्टिजियल साईड बँडची बँडविड्थ काय असते, FM ग्रेटर दॅन बँडविड्थ ग्रेटर दॅन ट्वाइस FM. सो इट इज लाइज इन बिटवीन FM अँड ट्वाइस ऑफ FM. इट डिपेंड्स ऑन द वेस्टिजियल साईड बँड फ्रिक्वेन्सी FV, दॅट इज बँडविड्थ इज इक्वल टू काय असेल इथे, FM प्लस FV. सो FV मीन्स द वेस्टिजियल साईड बँड फ्रिक्वेन्सी. सो त्यावरती डिपेंड आहे, म्हणून ती फ्रिक्वेन्सी काय ह्या दोघांच्या मध्ये असेल. ओके. सो नेक्स्ट पॉईंट, फोर्थ पॉईंट इज ट्रान्समिशन इफिशियन्सी. ट्रान्समिशन इफिशियन्सी. सो इथे असेल पॉईंट मिनिमम, मॉडरेट, मॅक्सिमम, मॉडरेट. फिफ्थ पॉईंट आहे नंबर ऑफ मॉड्युलेटिंग इनपुट. नंबर ऑफ मॉड्युलेटिंग इनपुट काय असतील, इथे एकच असेल, इथे एक असेल, इथे एक, आणि डबल वेस्टिजियल साईड बँडमध्ये दोन असतात. सो ॲप्लिकेशन
ॲप्लिकेशनमध्ये डबल साईड बँड फुल कॅरियर कशावर वापरलं जातं? रेडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी. डबल साईड बँड सप्रेस कॅरियरसुद्धा रेडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी वापरतात. सिंगल साईड बँड पॉईंट टू पॉईंट मोबाईल कम्युनिकेशन. वेस्टिजियल साईड बँड कशावर वापरतात? टी व्हीमध्ये. ठीक. सो 7 पॉईंट आहे पॉवर रिक्वायरमेंट टू कवर द सेम एरिया. पॉवर रिक्वायरमेंट टू कवर सेम एरिया. सो इथे हाय लागेल, मीडियम लागेल कारण कॅरियर सप्रेस केलेलं नाही. इथे व्हेरी स्मॉल लागेल कारण कॅरियर आणि एक साईड बँड काय सप्रेस आहे. आणि इथे मॉडरेट लागेल कारण का एक साईड बँड आणि वेस्टिजियल साईड बँड आहे. इथे हाय का असणार आहे कारण कॅरियर पण आहे आणि दोन्ही साईड बँड आहेत, त्यामुळं पॉवर जास्त लागेल. कॉम्प्लेक्सिटी सिम्पल आहे, कॉम्प्रेस काहीच करायची गरज नाही आहे. तसं कन्व्हेन्शनल हा सुद्धा सिम्पल आहे, कॅरियर ओनली सप्रेस करायचं आहे. सिंगल साईड बँड कॉम्प्लेक्स आहे बिकॉज वी हॅव टू सप्रेस द कॅरियर फ्रिक्वेन्सी अँड वन साईड बँड. दिस इज सिम्पलर दॅन SSB. Okay, so this is the comparison between the double sideband full carrier, double sideband suppressed carrier, single sideband and vestigial sideband. Thank you very much.